शेतातील मक्याच्या गंजीला अज्ञाताने लावली आग. अनाड शिवारातील घटना. शेतकऱ्यांचे 1 लाख रुपयाचे नुकसान. अजिंठा येथील शेतकऱ्यांनी 1.5 एकर शेतातील मक्याची कणसे साठवून ठेवलेल्या गंजीला अंदाजे अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील अनाड शिवारात मंगळवारी सकाळी 7 वाजता उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. ही आग इतकी भीषण होती की काही क्षणात या आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचे लोट दिसू लागल्याने गावातील लोकांनी आगीच्या दिशेने धाव घेतली. आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आग विझविण्यात यश आले नाही. या घटनेत 1.5 एकरातील मक्यांची कणसे जळून खाक झाल्याने शेतकरी सय्यद रफिक सय्यद रशीद यांचे सुमारे 1 लाखाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मक्याला भाव नसल्यामुळे सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील शेतकरी सय्यद रफिक सय्यद रशीद यांच्या अनाड शिवारातील गट क्रमांक 183 मधील शेतात 1.5 एकरातील सोगून ठेवलेल्या मक्याच्या कणसाची गंजीला मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत सय्यद रफिक यांचे 1 लाख रुपयाचे मोठे नुकसान झाले. अजिंठा अनाड रस्त्यावर ये जा करणाऱ्या लोकांना शेतात मका गंजीला आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने आजूबाजूला आरडाओरड करून आवाज दिल्याने गावातील शेख ताहेर, सय्यद आझिम, शेख सलीम, शेख मतीन, दिनेश नाईक, सय्यद समी यांच्यासह अनेक तरुण युवक व शेतकऱ्यांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गंजीला पूर्णतः आग लागून गंजी खाक झाली. भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. अशा परिस्थितीत माते फिरूने मक्याची गंजी पेटवून दिल्यामुळे सय्यद रफिक यांच्यावर मोठे संकट कोसळले. पोलिसांनी तपास करून माते फिरूला अटक करावी अशी तक्रार सय्यद रफिक यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी सय्यद रफिक हे अडचणीत सापडले असून घटनेचा पंचनामा करून त्यांना प्रशासनाने तात्काळ मदत करावी ही मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. न्यूज रिपोर्टर मुस्तफा पठाण. आज सय्यद रफीक सय्यद रशीद के जो खेत में अनार रोड से जो खेत है वहाँ पे किसी ने अनजान शख्स ने आके दुश्मनी निकाला है और खेत का पुंज जला दिया. सुबह तकरीबन 6:30-7 के दरमियान ये हादसा हुआ और ये गरीब आदमी ने किसी का कुछ नहीं किया. ये किसी के लेने में है ना किसी के देने में है, पर ये अपना रोजा मजूरी करते हैं और अपना पेट पालते हैं. और बाजू का खेत बताओ पूरा सूखा है, पूरी कड़वी इधर भी सूखा है, इधर भी बताओ पूरा सूखा है. देखो इधर भी पर उसने जातिया आके इसको ऑलरेडी फट्टे झाके हुए थे, ऑलरेडी पूरी इसकी तार पेंसिंग करी हुई थी. इसने बीच में जाके आग लगाया और चारों कोने से आग लगाया. इसकी दुश्मनी कभी इंसान से होती तो उसने बाय हैंड लड़ना चाहिए. पीठ पीछे किसी से लड़ने से मतलब नहीं आता. किसी की बद्दुआ लेने से जिंदगी भर साल भर की उसकी मेहनत उसकी अखारत चले गई. और मैं ये निवेदन करता हूँ कि जो भी लोग इनको मदद करना चाहते तो कर सकते भाई. और कैसा है कि बच्चा सदमे में है, इसने मेहनत किया, पानी लाया, दवा मारा. और मैं ये बोलना चाहता हूँ, और देखो यहाँ आके देखिए कितना जल गया. 70% मक्का जल चुकी है, कोई काम में नहीं आएगी इसकी मक्का.